तीर्थयात्रा पर्व भाग 40. वैशंपायन सांगतात, तो दयाळू राजा त्याची तीर्थयात्रा त्याच्याबरोबरच्या लोकांसह चालू ठेवतो. त्या पूर्व किनाऱ्याच्या समुद्राच्या कडेकडेने त्यांची यात्रा जात असते. तिथे असलेल्या पाण्यात ते स्नानही करत असतात. तिथे त्यांना अनेक संन्यासी, अनेक पौरोहित्य करणारे भेटतात. जनमेजया, तुझे पूर्वज त्याच्या सगळ्या परिवारासह तिथे येणाऱ्या सगळ्या तीर्थक्षेत्री विधीपूर्वक पूजापाठ करतात. त्यांची तीर्थयात्रा तशीच तो करत असतो. तिथे तो राजा ब्राह्मणांना मोठं दान करतो. ते सगळे एका थोर नदीच्या किनाऱ्याला येतात आणि तिचं नाव आहे गोदावरी नदी. तिथे स्नान केल्यामुळे त्याची सगळी पापं धुतली जातात. त्यापुढे द्रविड देश सुरू होतो. तिथे ऋषी अगस्त्यांच्या नावे एक तीर्थक्षेत्र आहे. तिथे ते जातात. ते तीर्थक्षेत्र अतिशय पवित्र समजलं जातं. तिथेच अर्जुनाने केलेल्या पराक्रमांच्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळतात. त्यामुळे त्या सगळ्या यात्रेकरूंना फार संतोष होतो, फार आनंद होतो. त्या अप्सरांना त्यांनी कसं शापमुक्त केलं त्याच्या त्या कथा होत्या. तिथे असलेले सगळे पौरोहित्य करणारे अर्जुनाची स्तुती करत होते. ते पाहून सगळ्याच पांडवांना खूप आनंद झाला. कृष्णाला त्या तिच्या नवऱ्याच्या करामती ऐकून तर जो हर्ष होतो त्याचं वर्णनच करता येणार नाही. जणू प्रत्यक्ष अर्जुन भेटला आहे असंच त्या सगळ्यांना त्या कथा ऐकून वाटत होतं. त्या निमित्ताने नंतर तो युधिष्ठिर अनेक गायी दान करतो. त्यानंतर ते सगळे त्या सगळ्या तलावांना भेटी देतात जिथे त्यांच्या भावाने त्या अप्सरांना मुक्त केलं होतं. त्यानंतर ते सगळे तिथला समुद्र पाहतात. त्यामुळे त्यांना फार समाधान मिळतं. त्यानंतर तो यात्री समूह फार जास्त पवित्र समजले गेलेल्या तीर्थक्षेत्री येतात. त्या स्थानाचं नाव आहे शूरपरका. तिथून काही किनाऱ्यावरील प्रदेश ओलांडून ते त्या प्राचीन अरण्यात जातात जिथे मोठे ऋषी आणि देव स्वतः तपस्या करत असतात. त्याप्रमाणे युधिष्ठिर हा सुद्धा तिथे सर्व विधीपूर्वक करतो. तिथे परशुरामाने उभी केलेली रुचिकेची वेदीही तो पाहतो. त्याच्या भोवती अनेक साधू संत गोळा झालेले तो पाहतो. तिथे असलेल्या सगळ्या देवांच्या मंदिरांनाही तो भेट देतो. त्यात यमदेवाचं मंदिरही असतं. त्याशिवाय वसु, अश्विनी, सूर्य, चंद्र, कुबेर, वरुण, इंद्र, विष्णू, शिव अशांचीही मंदिरं असतात. त्याशिवाय ब्रह्म आणि साध्य देवांची सुद्धा मंदिरं होती. एक मंदिर पूर्वजांचं प्रतिकात्मक होतं. रुद्राचे वेगवेगळे मंदिर होतं ज्याच्यात सगळे गण पूजले जात होते. त्या सगळ्या मंदिरातून तो राजा पूजा करत असतो. तिथे उपवास करून ध्यान साधनासुद्धा ते सगळे पांडव करतात. ते विधी करून तो राजा परत शूरपरकाकडे जातो. तिथून तो त्याच्या मावस भावाच्या प्रदेशात पवित्र तीर्थप्रभासमध्ये येतो. तिथे सुद्धा तो त्याच्या सगळ्या भावंडांसह विधीपूर्वकपणे पूजापाठ करतो. त्याप्रमाणे त्याच्याबरोबर असलेले सगळे ब्राह्मण, कृष्णा आणि लोमस ऋषी पूर्वजांची श्राद्ध उरकतात. तिथे केवळ हवा आणि पाणी यावरच तो 12 दिवस राहतो. त्याच्या भोवती आग पेटवलेली आहे असा बैठकीवर तो बसला होता. अशा प्रकारे अघोर तप तो तिथे करतो. महान पवित्र मुनी जसे तप करतात तसं त्याने ते केलेलं होतं. ते त्याचं तप चालू असतानाच जवळच राहणाऱ्या बलरामाला आणि दामोदराला त्यांच्या येण्याची खबर लागते. युधिष्ठिर असं अघोरी तप करत आहे हे त्यांना समजतं. ते समजल्यावर वृष्णीचे लोक त्यांच्या फौज पाट्यासह तिथे येतात. अजमिदा वंशाच्या राजाला युधिष्ठिराला ते भेटतात. ते तिथे पाहतात की राजा तपस्येच्या क्रियेत असताना मातीत पडलेला आहे. त्याच्याबरोबरची द्रौपदीची सुद्धा तशीच अवस्था झालेली आहे. त्यांना फार वाईट वाटतं. ते पाहून ते दुःखी होतात आणि रडायला लागतात. त्या परिस्थितीत तो हिंमतवान राजा त्यांना भेटतो. ते सगळे त्याच्याभोवती बसतात जसे काही देव इंद्राभोवती बसतात. तिथे त्यांना आलेला तो पाहून आनंदी होतो. त्यांना तो त्यांच्या तीर्थयात्रेतील विविध अनुभव सांगतो. अर्जुन शस्त्रविद्या स्वर्गात शिकत आहे त्याबद्दल त्यांच्यात चर्चा होते. ते ऐकून सगळेच वृष्णी समाधान दाखवतात आणि पाहतात देखील. ते पाहतात
की त्यांचे प्रिय पांडव फार कृश झालेले आहेत, अशक्त झालेले आहेत. पांडवांची ती परिस्थिती पाहून त्यांच्याबद्दलच्या प्रेमामुळे सगळेच वृष्णी त्यांचे दुःख व्यक्त करतात. अशा तऱ्हेने तीर्थयात्रा पर्वातील 40वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 41. जनमेजय विचारतो, अहो मुनिवर, जेव्हा पांडव आणि वृष्णी प्रभासमध्ये भेटले तेव्हा त्यांच्यात काय संवाद झाला? तू जर माहिती असेल तर मला सांगा. माझ्या कल्पनेप्रमाणे ते सगळे मोठे तेजस्वी लोक होते. त्यांचं प्रस्थापित शास्त्राचं ज्ञानही पूर्ण होतं आणि दोनही लोक एकमेकांचे चाहतेच होते. वैशंपायन त्याला सांगतात, जेव्हा प्रभासला वृष्णी पोचले, जिथे ते पवित्र ठिकाण समुद्र किनारी आहे, त्यांनी पांडवांना घेराव घातला. त्याची काळजी घेऊ लागले. मग गौरवर्णी बलराम त्याच्या गळ्यात फुलांच्या माळा घातलेला, हातात त्याचं आयुध औत घेऊन पुढे झाला. तो कृष्णाला म्हणजे द्रौपदीला म्हणतो, ह्या जगात चांगुलपणाची काय किंमत आहे हे तुमच्या या परिस्थितीवरूनच चांगलं समजत आहे. तरी लोक त्या चांगुलपणाची नेहमीच तारीफ करत असतात. पापबुद्धी जर अशा प्रकारे चांगुलपणाचा पराभव करत असेल तर कोण चांगुलपणाची तडफदारी करेल आणि का करेल? तो बोलतच असतो की हा पहा चांगुलपणाचा पुतळा, त्याची अवस्था काय झाली आहे ते पहा. डोक्यांचे केस म्हणजे बटा झालेले आहेत. जंगलात राहावं लागतं आहे. झाडांच्या सालीचे कपडे वापरावे लागत आहेत. रानात मिळेल ती फळं आणि कंदमुळं तसंच शिकार करून आणलेले आणि शेकोटीवर भाजलेलं मांस जमिनीवर बसून ते खात आहेत. आणि तो दुर्योधन पहा कसा मजेत राज्य करतो आहे. त्याच्या अंगावरील कपडे पहा, 56 भोग खात आहे. ते पाहून कोणता शहाणा माणूस चांगुलपणाची पाठराखण करीत? बलराम आश्चर्य करीत म्हणतोय की हा युधिष्ठिर त्याचं राज्य, त्याचं वैभव, त्याची संपत्ती, त्याचे उपभोग सगळं सोडेल, पण सच्चाई काही सोडणार नाही. त्याला ह्या जगापेक्षा नंतरच्या जगातील त्याचं स्थान कसं असावं त्याचीच पडलेली आहे. पुढे तो रागीट वृष्णी विचारतो, ते वृद्ध कुरु लोक भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य कसे मजेत राहत आहेत, जेव्हा त्यांच्या पंडूंची मुलं अशा ह्या हलाखीच्या स्थितीत राहत आहेत. मी त्यांचा धिक्कार करतो. ते सगळेच आपमतलबी नीच लोक आहेत. तो हलकट धृतराष्ट्र आणि त्याची मुलं मेल्यानंतर त्यांच्या पितरांना काय सांगतील? त्यांच्या अशा कर्माचं ते कसं समर्थन करतील? त्या तुमच्या घरातील लोकांना तो आध्यात्मिक दृष्टिकोनच नाही आहे, ती दूरदृष्टीच नाही आहे. ते फक्त आजचं भलं पाहतात. आजचं भलं करताना उद्याचंसुद्धा भलं कसं साधायचं याची त्यांना काही पडलेलीच नाही आहे. किंबहुना तो त्यांचा विचारच नाही आहे. पंडूंची मुलंसुद्धा चूक आहेत माझ्या दृष्टीने, कारण ते सुद्धा दोनही कडचे भलं साधायचं असतं, ते त्यांना जमत नाही आहे. जो आजचं आणि उद्याचं असं संपूर्ण भलं साध्य करतो तो खरा धार्मिक माणूस असतो. पांडवांना घरातून हाकलून दिल्यामुळे पुढे जे काही वाढलेलं आहे ते सुद्धा ते पाहत नाहीत. कशा प्रकारचा हा अंधपणा समजायचा? त्या पांडवांना त्यांनी हाकलवलं जे त्यांच्या आयुधांनी सज्ज आहेत. जर युधिष्ठिर हुकूम करील तर कौरवांचा नाश होण्यास फारसा वेळ लागणारही नाही. ते पांडव एक एक त्या सगळ्या कौरवांना भारी आहेत. त्यांच्या शौर्याच्या आणि हिंमतीच्या किंवा धाडसाच्या कथा किती सांगायच्या. राजसूय यज्ञाच्या वेळी सर्व जगाने त्यांचं युद्ध कौशल्य पाहिलेलं आहे. हे कौरव जाणत नाहीत असंही नाही, पण मुद्दा असा आहे की तरी हे धाडस त्यांनी केलं कारण त्या लोकांनी कुंतीपुत्राचं पाणी चाखलेलं आहे. ते जाणून आहेत की हा तत्वशील माणूस आपल्यावर हल्ला करणार नाही आणि तीच या पांडवांची कमजोरी आहे. परंतु ही परिस्थिती तशीच राहणार नाही आहे. जेव्हा युद्ध छेडलं जाईल तेव्हा हे पांडव वीर त्यांना ज्या यातना कौरवांनी दिलेल्या आहेत त्या आठवून त्या युद्धात कौरवांचा नाश कसा करतील त्याची नुसती कल्पनासुद्धा मला करवत नाही आहे. कसे कौरवांचे मुडदे धारातीर्थी पडलेले असतील त्याची मी कल्पना मात्र करू शकतो. आणि तरीसुद्धा
ह्या त्यांच्या मोठ्या भावाच्या भोंगळपणामुळे ते जगज्जेते रानावनात वल्कल नेसून फिरत आहेत. हा युधिष्ठिर म्हणजे सैतानाचं गोंडस रूप आहे असं काही वेळा मला वाटतं. कारण ह्या त्याच्या वागण्यामुळे कौरवांची पापवृत्ती वाढत गेलेली आहे. धर्म, शांती, वैराग्य, अहिंसा, संयम आणि क्षमा ह्या तथाकथित सात्विक गुणांचा सैतान गैरवापर करून न्यायी शक्तींना गोंधळून टाकण्याचं काम करत असतो. नेमकं तेच इथे होत आहे. सात्विक गुण केव्हा सत्याचं काम करतात आणि केव्हा ते असत्याचं शस्त्र बनून सत्याचा नाश करतात, ते ज्याला समजतं तोच खरा ज्ञानी असतो. युधिष्ठिराकडे ती पोच नाही हे पात्र निश्चितच आहे. तरीही ते पांडव त्याचं ऐकतात. कारण काय तर त्या चौघांनी त्यांच्या मातेला तसा शब्द दिलेला आहे की ते त्यांच्या मोठ्या भावाच्या आज्ञेत राहणार. या त्यांच्या मातेशी असलेल्या आज्ञाधारकपणाचा युधिष्ठिर गैरउपयोग करत असतो. नाहीतर जर भीम अधिकारी असता तर हे कौरव कुठे फेकले गेले असते. बलराम ठासून सांगतो की हा युधिष्ठिर हाच या सगळ्या पांडवांच्या दुर्दैवाचा मूळ आहे. त्याला भिकाऱ्यासारखं राहायला आवडतं म्हणून तो सगळ्याच पांडवांना आणि त्याबरोबर कृष्णाला सुद्धा तसं राहायला लावत असतो. त्यांनी कधी कुठला निर्णय स्वतः घेतला आहे असं मला तरी काही आठवत नाही आहे. युधिष्ठिर भिकारला आहे म्हणून हे सगळे दुर्दैव भोगत आहेत. असं असूनही ते सगळे मोठ्या गुण्या गोविंदांनी राहत आहेत. त्यांच्या आईवरील त्यांच्या आदरामुळेच हे होत आहे. म्हणून मी सांगतो, या पांडवांच्या दुर्दैवाला युधिष्ठिरा एवढीच त्याची माता कुंती म्हणजेच आमची आत्यासुद्धा तितकीच जबाबदार आहे. राजवाड्यात राहणारे रानावनात हिंडतात हे कुंती आत्याला दिसत नाही का? स्वतः हस्तिनापुरात आता आरामात राहते विदुराकडे. असत्याचा एवढा मोठा विजय होत गेला तरी कलियुग अवतरण्यास विलंब लागणार नाही आहे. सत्याची लक्षणं कोणती? धर्म, शांती, वैराग्य, अहिंसा, संयम आणि क्षमा. असत्यासाठी वापरली गेली की काय होतं आम्ही पाहत होतो. पृथ्वीने सगळी जमीन गिळून टाकायलाच पाहिजे होती. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 41वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 42. ते बलरामाचं संतापजनक बोलणं ऐकून सात्यकी म्हणतो, अरे बलरामा, ही वेळ दोषारोप करण्याची किंवा दुःख व्यक्त करण्याची नाही आहे. आपण इथे आलेलो आहोत ते यांना मदत करण्यासाठी. अडचणीत असलेले कधी स्वतः काहीही मागत नाहीत. आपण न मागता ते करायचं असतं. जसं सैवाने ययातीला मदत केली होती. पांडवांच्या भल्याची जबाबदारी आपल्या कृष्णावर आहे आणि म्हणून आपल्याला कृष्णाच्या वतीने ते सहाय्य करता येईल तेवढंच केलं पाहिजे. त्यांना सावरण्यासाठी दुसऱ्या बाजूने प्रद्युम्न आणि संब आहेत. ते एकटे नाही आहेत. द्यूतातील कराराच्या वचनात तो बंदिस्त झालेला आहे. म्हणून तो युधिष्ठिर कौरवांना अद्दल घडवणार नाही, पण आपण मात्र ते करू शकतो. क्षत्रिय त्यांच्या राज्याच्या उद्धारासाठी आणि सत्याच्या संरक्षणासाठी कुठेही युद्ध छेडू शकतो. या न्यायाने आपण दशरथ आणि आपले साथी वृष्णी एकत्र येऊन हस्तिनापुरावर चाल करून जाऊ शकतो आणि त्या हलकट कौरवांना त्यांची खरी जागा दाखवू शकतो. त्या सगळ्या कौरवांना आपण यमाच्या घरी पाठवून शिक्षा करावी असं मला वाटतं. जसं इंद्राने वृत्राचा वध केला आहे तसा तो दुर्योधनाचा करून पांडवांना या अरिष्टातून मुक्त करावं असं मला वाटतं. ते उत्तेजक बोलणं ऐकून बलराम त्यांना सांगतो, पांडवातील अर्जुन माझ्या भावासारखा कृष्णासारखाच आहे, पण मलाही असं वाटतं की तू म्हणतोस तशी ती वेळ येऊन ठेपलेली आहे. मीच त्या नीच कौरवाला दुर्योधनाला माझ्या विलक्षण आयुधांच्या मदतीने पराभूत करू शकतो. त्याचं डोकंच कापून टाकतो. त्यानंतर परशुरामाप्रमाणे त्याचं सगळं सैन्य मारून टाकतो. मला खात्री आहे की ते आमचं गदायुद्ध भीमाला फार आवडेल. आपल्याबरोबर असलेल्या प्रद्युम्नाच्या तीक्ष्ण बाणांच्या पुढे कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि कर्ण फार काळ टिकाव धरू शकतील असं मला वाटत नाही आहे. संब दुःशासनाला भारी जाईल. जेव्हा जांबुवंतीचा मुलगा लढतो त्याच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. जेव्हा तो लहान होता तेव्हा तो
अश्वचक्राला मारून टाकतो, त्याची काय वर्णावी शक्ती. तो संभाच्या पुढून जाईल आणि संभाचा मार्ग सोपा करील. त्याच्याशी जे 2 हात करतात ते सगळेच यमाच्या घरी जातात. हे ठरलेलंच आहे. वसुदेवाचा मुलगा म्हणजे आपला कृष्ण त्याच्या शस्त्रविद्येने सगळं सैन्य जाळून टाकू शकतो. त्यात भीष्म आणि द्रोणसुद्धा येतील. सोमदत्ताची मुलं त्याला घेर घालून जरी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतील तरीही कृष्णाच्या चक्रापुढे ते काय करू शकत आहेत? ह्या जगात कृष्णाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. अनिरुद्ध कौरवांच्या सगळ्या भावांना वेढा घालेल, त्यांच्या मुंड्या उडवत जाईल. सगळे धारातीर्थ त्यांच्या मुंडक्यांनी आणि धडांनी भरलेलं दिसणार आहे. पुढे तो हेही म्हणतोय की आपले अनेक योद्धे जसे गध, दुलूक, वहूक, भानू, निथा, तरुण रक्ताचा निषाद, शरण, चारुदेशन या सगळ्यांना युद्धाचा अनुभव येईल. त्यांना आपल्या कुळाची ख्याती वाढवण्याची संधी मिळेल. त्याशिवाय अनुभवी वृष्णी योद्धे, अंध, भोज, सत्वत आणि सूर आहेतच. अशा सगळ्यांच्या पुढे ते धृतराष्ट्राचं सैन्य किती काळ टिकाव धरवू शकेल? त्यानंतर पांडवांचा अभिमन्यू त्या जिंकलेल्या राज्यावर राज्य करेल. जोवर युधिष्ठिर त्याच्या वचनात अडकलेला आहे, जे वचन त्यांनी त्या सट्ट्यात हरल्यानंतर कौरवांना दिलेलं होतं, या सगळ्या युद्धात पांडव गुंतलेले नसल्यामुळे त्यांनी काहीही केलेलं नसेल. त्यामुळे तो करार त्यांनी मोडला असं सुद्धा ते कौरव आरोप करू शकणार नाहीत. त्यानंतर युधिष्ठिर ते राज्य अभिमन्यूकडून घेतील आणि त्यांचा कारभार करू लागतील. ही योजना फक्कड आहे असं बलराम त्याचं मत सांगतो. ते ऐकल्यावर द्रौपदी कुचेष्टेच्या आविर्भावात बळीरामाला सांगते, अहो मधुवंशाचे अग्रणी, तुमचं सगळं मान्य आहे, पण हे आमचे तत्वनिष्ठ तसं राज्य स्वीकारणार नाहीत जोवर ते त्यांच्या नेतृत्वाखाली लढून जिंकलेलं नाही. हे आमचे त्यांच्या तत्वनिष्ठतेमुळे कोणत्याही कारणांसाठी, मग ते सुखासाठी असेल किंवा भीतीपोटी असेल किंवा स्वार्थासाठी असेल, कधीही आपलं राज्य आपलं म्हणून स्वीकारणार नाहीत. त्याचप्रमाणे हे 2 महान योद्धे भीम आणि अर्जुनसुद्धा त्यांची एवढी ताकद असताना दुसऱ्यांना ते कष्ट घ्यायला लावतील असं मला वाटत नाही. त्याशिवाय ते माद्रीचे 2 योद्धे हे सुद्धा अशा प्रकारे जिंकलेलं राज्य स्वीकारतील असं मला तरी काही वाटत नाही आहे. आमचे पांचालचे योद्धे त्याचबरोबर कैकई राजेसुद्धा हा प्रस्ताव स्वीकारतील असं वाटत नाही. कारण अहो हलधर, कोणीही सामर्थ्यवान दुसऱ्याच्या कमाईचं राज्य स्वीकारतील असं संभवतच नसतं. तो त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असतो. अर्थात तुमच्या आपुलकीचा अवमान करण्याचा हा प्रयत्न समजू नये. तुमच्या भावना उत्कट आहेत हे पाहून मलासुद्धा फार बरं वाटतं आहे. परंतु अशा प्रकारे अपरोक्षपणे हा प्रश्न सोडवणं तुमच्या दामोदराला सुद्धा रुचेल का तेही पाहावं लागेल. त्यासाठी वचनबद्धतेचा काळ संपेपर्यंत प्रतीक्षा करणं आणि त्यानंतर प्रथम सामोपचाराचा प्रस्ताव ठेवणं आणि जर ते कौरवांनी नाही स्वीकारलं तर मग युद्ध हे ठरलेलंच आहे. अर्थात त्यावेळी तुम्ही आमच्याबरोबर यालच असं होणं यांना योग्य वाटतं आहे. त्यावर युधिष्ठिर म्हणतोय, तुमचं आवाहन स्तुत्य आहे, परंतु मला सत्तेची चाड आहे. त्यात काही बदल करणं मला योग्य वाटत नाही. सगळं रीतसर झालं पाहिजे असंच माझं मत असतं. मी राजा बनणं माझ्या दृष्टीने तितकंसं महत्त्वाचं नाही आहे. तरीसुद्धा ह्याबद्दलचे निर्णय तुला माहीतच आहे की तुझा भाऊच घेणार आहे. जे तो ठरवेल तसंच होणार आहे. तूर्त तरी अर्जुन स्वर्गात सगळी भयंकर शस्त्र ताब्यात घेण्यासाठीच गेला आहे. म्हणजे आम्ही एकदमच गप्प बसलो आहोत असं जे तुम्हाला वाटतं आहे तसं नेमकं नाही आहे. त्याशिवाय ह्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने पुण्य आम्ही जमा करत आहोत. तपश्चरण करण्यामुळे आमची तब्येत कृश झालेली आहे. त्याशिवाय प्रवासाचा शीणसुद्धा आलेला आहे. बाकी काही सगळं व्यवस्थितच आहे. कृष्णाला माहीत आहे की केव्हा युद्ध सुरू करायचं आहे. योग्य वेळ येताच आम्ही आणि आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा त्यांच्यावर चाल करून जाणारच आहोत. त्यावेळी तुमच्या शौर्याची प्रचिती येणारच आहे. आपण आलात तर आम्हाला बरं वाटलं. आता आपण परत तुमच्या घरी जावं. माझं तुम्हा सगळ्या शूरवीरांना एवढंच सांगणं आहे की भावनांच्या आहारी जाऊन काहीतरी अयोग्य पाऊल टाकलं जाऊ नये म्हणून मी इथे हे सुचवू इच्छितो. आपलं नीतिशास्त्र सांगतं आहे
निर्णय नेहमी तर्कशुद्धच असावेत, भावनिक नसावेत. त्याचं भान ठेवून मी माझे निर्णय घेत असतो, ते कृष्णालाही माहीत आहे. आपण सगळे आमच्याबरोबरच आहात, त्याचा तर आम्हाला सार्थ अभिमानच आहे. योग्य समय मी स्वतः तुम्हाला मदतीसाठी हाक मारणार आहे. वेळी तुम्ही येऊन आमची बाजू मजबूत करावी. त्यानंतर तो यदू आणि पांडव एकमेकाला मिठी मारून निरोप देतात. यदूंच्या त्या भेटीमुळे पांडवांचा उत्साह द्विगुणित झाला आणि ते मोठ्या उत्साहाने पुढील यात्रा सुरू करतात. ते सगळे पयोशिनी नावाच्या तीर्थक्षेत्री पोचतात. त्यांच्याबरोबर ऋषी लोमस असतातच. त्या तीर्थक्षेत्राचे घाट विदर्भाच्या राजाने बांधलेले होते. युधिष्ठिर त्या नदीच्या किनारी राहण्याचा विचार करतो. त्या नदीचं पाणी सोमरसात मिसळून तो पीत असे. तिथे द्विज त्यांचं स्वागत करतात. पांडवांना पाहून ते सगळेच आनंद व्यक्त करतात. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 42वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 43. तिथे असताना लोमस ऋषी युधिष्ठिराला बोलतात, अरे राजा, जेव्हा नृगाने इथे एक यज्ञ केला होता, त्यावर इंद्र, ज्याने दुष्ट असुरांच्या नगरांचा नाश केला म्हणून त्याला पुरंदर असा किताब मिळाला, तो प्रसन्न झाला होता. इंद्राला त्याने सोमरस पिण्यासाठी दिला होता. इंद्राबरोबर इतर देवसुद्धा तो सोमरस प्राशन करतात आणि त्यांना आनंद होतो. तो यज्ञ सोहळा सर्व मोठ्या आनंदाने साजरा करतात. त्यांच्या पुरोहितांना खूप दानं मिळतात. तो राजा अमृतरयस इंद्राला संतुष्ट करतो, जो वज्र धारण करत असतो. त्या यज्ञात 7 अश्वांचा बळी दिला होता. त्या यज्ञासाठी सगळ्या गोष्टी 7च्या प्रमाणातच घेतलेल्या होत्या. सगळ्या गोष्टी सोन्याच्याच होत्या. त्यात भांडी, शिड्या, चमचे, यज्ञाच्या काठ्या, इतर गोष्टी सोन्याच्याच होत्या. प्रत्येक वेदीवर 7 कंकणं बांधलेली होती. त्या सगळ्या वेदी चमकणाऱ्या सोन्याच्याच होत्या. इंद्र आणि इतर देवांनी मिळून त्या वेदी उभ्या केल्या होत्या. यज्ञाच्या यजमानाने मोजता येणार नाही इतकी अगण्य संपत्ती ब्राह्मणांना दान केली होती. त्या महान राजाला गया अशा नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. तेथील देवळातील मूर्ती ह्यासुद्धा सुवर्णाच्या बनवलेल्या होत्या. प्रत्येक पुरोहिताला अशा सोन्याच्या मूर्ती भेट दिल्या होत्या. त्याच्या अशा कृत्यामुळे त्याची माहिती इंद्राला मिळाली होती. म्हणून असं समजतात की जो कोणी या तीर्थक्षेत्री स्नान करतो तो गयासारखा इंद्रलोकीत जाईल. म्हणून तुम्ही सगळे या नदीत अंघोळ करावी असं लोमस ऋषी त्यांना सांगतात. वैशंपायन पुढे सांगतायत की युधिष्ठिर आणि त्याचे स्तुत्य बंधू त्या नदीत स्नान करतात. त्यानंतर ते सगळं नर्मदा नदीच्या कडेला असलेल्या नीलमण्याच्या रत्नांच्या डोंगराकडे जातात. ऋषी लोमस तिथली सगळी तीर्थक्षेत्र त्यांना दाखवतात. तिथल्या मंदिरात ते देवांचं दर्शन घेतात. त्यानंतर ते विविध ठिकाणं पाहतात, केवळ मनोरंजनासाठी. तिथे ब्राह्मणांना तो दान करत असतो. लोमस त्याला सांगतात, जो तीर्थयात्री नीलमण्याच्या डोंगराला भेट देतो आणि नर्मदेत अंघोळ करतो तो स्वर्गात जातो. पुढे ते महान ऋषी त्यांना सांगतो की आज आपण त्रेता आणि कलियुगाच्या मध्यात म्हणजे द्वापारात आहोत. या सगळ्या काळात माणसाला पापातून मुक्त होणं अपरिहार्य आहे असं समजलं जातं. पुढे तो एक जागा दाखवतो आणि सांगतो की ह्या ठिकाणी राजा सरयतीने यज्ञ केलेला होता. त्यावेळी इंद्र माणसाचं रूप घेऊन आला आणि सोमरस प्यायला होता. त्याच्याबरोबर अश्विनी कुमारसुद्धा होते. ह्याच ठिकाणी भृगूच्या मुलाला म्हणजे च्यवन ऋषीला इंद्राचा राग आला होता. त्याने इंद्राला जायबंद केले होतं आणि पत्नी म्हणून सुकन्या मिळवली होती. ते ऐकल्यावर उत्सुक होऊन युधिष्ठिर लोमसांना विचारतो, पकाचा वध करणाऱ्या त्या महाबली इंद्राला च्यवन का आणि कसं जायबंद करतो ते सांगा. त्या महामुनीला इंद्राचा एवढा राग का आला? ते देवांचे वैद्य अश्विनी कुमार सोमरसाच्या नादी का लागले? सगळं सविस्तर सांगा. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 43वा भाग इथे संपलेला आहे. भाग 44वा. तो प्रश्न ऐकल्यानंतर लोमस ऋषी त्याला सांगतायत, भृगूला एक पुत्र होता. त्याचं नाव च्यवन असं ठेवलं होतं, कारण तो त्याच्या मातेच्या उदरातून अचानकपणे बाहेर फेकला गेला होता. तो जसा मोठा होतो त्याच्या पित्याच्या परंपरेनुसार घोर तपस्या करण्यास तो प्रारंभ करतो.
एकदा त्या तपोश्चरणात तो वीरमुद्रेत राहूनच ध्यान करत होता. एखाद्या मूर्तीप्रमाणे तो निश्चल असा त्या मुद्रेत असतो. बराच काळ तो त्याच स्थितीत तसाच राहतो. त्यामुळे त्याच्या भोवती वारूळ बनत जातं. त्या वारुळात तो पूर्णपणे झाकला जातो. त्यानंतर काही वेलीसुद्धा वाढत असतात. अशी बरीच वर्ष जातात. च्यवन त्या वीरमुद्रेतच असतो. त्यामुळे त्यात एक ऋषी बसलेला आहे असं समजणं केवळ असंभवच झालं होतं. त्या ठिकाणी त्या भागातील सर्यती नावाचा राजा मौज मजा करण्यासाठी एकदा आलेला असताना त्याच्याबरोबर त्याची अप्रतिम लावण्य असलेली एक कन्या होती. तिचं नाव होतं सुकन्या. तिच्या 4000 स्त्रीसेविका तिच्याबरोबर होत्या. ती राजकन्या आणि तिच्या मैत्रिणी त्या वारुळाजवळ जातात. त्या सगळ्या खेळण्याच्या मनस्थितीतच होत्या. निष्पाप बुद्धीने त्या वारुळाजवळ खेळत असतात. आजूबाजूचं मनाला आल्हाद देणारं वातावरण पाहता पाहता तिची गमती जमती करण्याचा कल होतो आणि केवळ गंमत म्हणून ती तेथील झाडाच्या फांद्या तोडण्यास सुरुवात करते. ज्या फांद्यांवर फुलं बहरलेली होती त्या फांद्या ती उपटत होती. वारुळात असलेला भृगुपुत्र त्याचा अंदाज घेत असतो. च्यवनाला त्याच्या दिव्य दृष्टीने ती दिसते. तिच्या अंगावर मोजकेच कपडे होते आणि त्यातून तिचं भरलेलं सुंदर शरीर त्याला भारावून टाकतं. च्यवन तिची अभिलाषा करायला लागतो. च्यवन तिला हाक मारतो, परंतु त्याचा खोल गेलेला आवाज तिला ऐकू येणं शक्य नव्हतं. त्यानंतर ती राजकन्या खेळत खेळत त्या वारुळाजवळ येते. तेव्हा तिला त्याच्यात 2 डोळे दिसतात. हा काय प्रकार आहे ते अजमावण्यासाठी ती तिचं एक बोट त्यावर दाबते. त्याचा तो डोळा जोराने दाबला गेल्यामुळे च्यवनाचा तो डोळा दुखावला जातो. त्यामुळे च्यवनाला खूप राग येतो. तो त्या राजाच्या सैनिकांच्या देहाचं व्यवहार बंद करतो. त्यामुळे सगळेच अस्वस्थ होतात. राजाला कळतं की ते भृगूच्या तपस्वी मुलांनी केलेलं आहे. ते समजल्यावर राजा चौकशी करायला लागतो की कोणी भृगूच्या मुलाला त्रास दिला आहे. भृगूचा पुत्र वृद्ध असून फार मोठा तपस्वी आहे, त्याला त्रास कोणी दिला त्याची चौकशी सुरू होते. सगळे सैनिक निरपराधी असे सांगतात की त्यांना त्याची काहीच कल्पना नाही. प्रत्येकाला विचारत ते फिरायला लागतात. राजाने साम आणि दंड अशा 2ही मार्गाने चौकशी केली, परंतु खरा दोषी कोण ते काही त्यांना समजलं नाही. त्यांनी त्याच्या मुलीची चौकशी केलीच नाही, कारण तिच्यावर संशय घेणं त्याला काही आवश्यक वाटलंच नाही. सगळं सैन्य तब्येत बिघडल्यामुळे आजारी झालं होतं आणि ते सगळं सुकन्या पाहत होती. पण आपल्या कृत्यामुळे हे होतं आहे त्याचा जरासुद्धा तिला संशय आला नाही. आपले पिता कष्टी झाले आहेत हेही तिला दिसत होतं. ती तिच्या पित्याला तिच्या गमती जमती सांगत होती. त्यात ती सांगते की त्या वनात एका वारुळात एक चमकणारा गोळा दिसला. तो काजवा असावा असं समजून तिने त्याला काट्याने दाबलं असंही ती सांगते. तेव्हा आतून एक अस्पष्टसा आवाज आला. ते ऐकताच राजा सर्यती त्या वारुळाजवळ जातो. ते वारूळ उखडलं जातं. त्या च्यवनाला एका डोळ्याला इजा झालेला आहे असं तो पाहतो. ते पाहून त्याला सैनिकांच्या आजाराचं कारण समजतं. तो हात जोडून नमस्कार करून ऋषीला विनंती करतो, माझ्या लहान मुलीने जे अज्ञानामुळे केलेलं आहे ते तिला माफ करावं आणि माझ्या सैनिकांना पुन्हा पूर्ववत करावं. ते ऐकल्यावर रागाच्या भरातच च्यवन त्याला ऐकवतात, तुझ्या मुलीने माझा एक डोळा फोडला आहे, त्याचं काय? त्याची तिला सजाही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी तू तुझी ही मुलगी मला पत्नी म्हणून दे, तरच मी तुझ्या सैनिकांना मुक्त करीन. लोमस पुढे सांगतायत की हे बोलणं त्याचं ऐकून राजा सर्यती क्षणाचाही विलंब न लावता त्याची मुलगी भृगूच्या त्या वयोवृद्ध मुलाला म्हणजे च्यवनाला दान करतो. त्यामुळे तो पवित्र ऋषी राजावर प्रसन्न होतो. सुकन्या तिथेच वनात च्यवनाची सेवा करत राहते. राजा त्याची सेना घेऊन आपल्या राज्यात राजधानीकडे निघून जातो. सुकन्यासुद्धा तपश्चर्येचे धडे आपल्या वृद्ध पतीकडून घेऊ लागते. मनात कोणताही किंतु न ठेवता ती तरुण राजकन्या त्या जरठपतीला मनापासून स्वीकारते आणि त्याची सेवा करण्यात स्वतःला धन्य समजायला लागते. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 44वा भाग इथे संपलेला आहे. भाग 45वा. लोमस ऋषी पुढे सांगतात की असाच काळ जात असतो.
आणि एकदा स्वर्गातून अश्विनी कुमार, देवांचे वैद्य, सुकन्येला तिच्या वृद्ध पतीची सेवा करत असताना पाहतात. सुकन्या नुकतीच स्नान करून नदीतून बाहेर आलेली असते. तिचं सौंदर्य खुलून आलेले ते पाहतात. एखाद्या देवाचीच कन्या असावी अशीच ती भासत होती. अश्विनी तिच्याजवळ जातात. तिला विचारतात, तू कोणाची मुलगी आहेस? इथे काय करतेयस? आम्हाला नवल वाटते की तुझ्यासारखी कन्या अशा अरण्यात एकटी काय करते आहे? ती सुकन्या त्यांना लाजत लाजत सांगते की मी राजा सत्यवतीची राजकन्या आहे आणि मी इथे माझ्या पतीची सेवा करते आहे. मी ऋषी चव्हाणांची पत्नी म्हणून इथे त्यांची सेवा करते आहे. ते ऐकून त्यांचं कुतूहल वाढतं आणि ते विचारतात, असं काय झालं आहे की तुझ्या बापाने तुला या म्हाताऱ्याला दान केलं? ते पुढे म्हणतात, अगं लाजाळू मुली, तू या वनात विजेसारखी चमकती आहेस म्हणून आमच्या लक्षात आली आहेस. त्या आकर्षक पेहरावाशिवाय सुद्धा तू किती सुंदर दिसती आहेस. आता तू मातीने मळलेली आहेस. जिथे दागिने हवे होते अशा परिस्थितीत तू त्या मरायला टेकलेल्या माणसाची अर्धांगिनी बनून राहणं का पसंत करतेस ते आम्हाला समजेल का? त्याच्यात तुला तुझे हक्काचं सुख देण्याची क्षमता उरलेली नाही आहे, जो तुला सांभाळू शकत नाही, जो तुझ्या योग्यतेचा कोणत्याही अंगाने निश्चितच नाही आहे. अशाबरोबर तू इतक्या आनंदात कशी काय राहतेस? म्हणून सांगतो, आम्ही तर देखणे देव आहोत, हे तर तू पाहतीच आहेस. मग त्या म्हाताऱ्याच्या वनाला सोडून दे आणि तू आमच्यापैकी एकाला का निवडत नाही आहेस? अशा रीतीने तू सगळं तुझं आयुष्य वाया घालवशील ते बरोबर होईल का? ते अश्विनी कुमारचं चिथावणीचं बोलणं ऐकून सुकन्या त्यांना उत्तर देते की मी पतिव्रता आहे. मला डॅश डॅश समजत असाल तर कृपया इथून तुम्ही निघून जा. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. मी मनात आणलं तर माझ्या पित्याकडे म्हणजे सत्यवतीकडे जाऊ शकते. पण मी जाणते की माझ्या पतीला माझी आवश्यकता आहे म्हणून मी इथे त्याला साथ देणार आहे. तिचं ते निश्चयपूर्वक बोलणं ऐकून अश्विनी तिच्यावर प्रसन्न होतात. ते तिला सांगतात की आम्ही दोघं तुझी परीक्षा पाहत होतो, त्यात तू योग्य ठरली आहेस. म्हणून आता आम्ही तुला सांगतो की आम्ही कोण आहोत. आम्ही तर देवांचे वैद्य आहोत. तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहोत म्हणून आम्ही तुझ्या पतीला पुन्हा यौवन बहाल करण्यासाठी आलेले आहोत. त्याला आमच्यासमोर घेऊन ये. अरे युधिष्ठिरा, ती युवती त्यामुळे उत्सुक होऊन आत चव्वनाला आणण्यासाठी जाते. तिथे ते त्या आपल्या जरठपतीला ते देवांचे वैद्य काय सांगता आहेत ते सांगते. ते ऐकल्यावर चव्वन त्याला त्याची मान्यता आहे असं सुचवतो. आपल्या पतीची मुभा आहे हे समजल्यावर ती बाहेर येते आणि अश्विनींना सांगते की तिच्या पतीची त्या प्रयोगाला संमती आहे. ते ऐकल्यानंतर ते देवांचे वैद्य त्या राजकन्येला सांगतात की तिच्या नवऱ्याने नदीच्या पाण्यात प्रवेश करावा. चव्वन मोठ्या उमेदीने पाण्यात शिरतो. त्याच्याबरोबर ते दोघे अश्विनीसुद्धा पाण्यात शिरतात आणि थोड्या वेळाने ते तिघेही पाण्यातून बाहेर येतात. ते तिघेही तरुण होतात, बाहेर येतात. त्यांच्या कानात चमकणारे कंकण होतं. ते तिघे सारखेच दिसत होते. त्यातील एक सुकन्येला म्हणतो, आमच्यातील तुझा पती कोण ते ओळख पाहू. सुकन्या त्या तिघांनाही निहाळायला लागते. बारीक निरीक्षण केल्यावर तिला त्यातील तिचा पती कोण ते समजते. त्याच्याकडे ती बोट करून सांगते की हा माझा नवरा आहे. ते पाहून चव्वन त्याच्या पत्नीवर कमालीचा संतुष्ट होतो आणि देवांच्याकडे पाहत तो त्यांना सांगतो की त्यांच्याकडील सोमरसातील वाटा तो त्यांना देऊ इच्छितो. चव्वनाला अशा रीतीने सुकन्येची परीक्षा घेऊन ते तारुण्य बहाल करतात आणि स्वर्गात निघून जातात. त्यानंतर ते उभयता तरुण झालेले त्यांचं उर्वरित आयुष्य मोठ्या आनंदात घालवतात. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 45वा भाग इथे संपलेला आहे.